ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत आपल्यासोबत आहेत. आपण राऊत साहेबांशी बातचीत करतोय. राऊत साहेब, तुम्हाला शुभेच्छा. आज धन्यवाद. शिवसेनेचा वर्धापन दिन धन्यवाद. आहे. मात्र गेल्या काही वर्षात तुमची शिवसेना एका आव्हानात्मक परिस्थितीमधून जाते. वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाच्या दिवशीच अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतात आहे. कसं या सगळ्याकडे बघता आणि येणाऱ्या ज्या काही मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल त्या पार्श्वभूमीवर? बघा, शिवसेनेवर असा कठीण प्रसंग काय प्रथमच आलाय असं नाही आहे. अगदी पूर्वीसुद्धा गणेश नाईक किंवा छगन भुजबळ, नारायण राणे यांनी सुद्धा अशाच पद्धतीने शिवसेना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीसुद्धा संघर्षाशी लढण्याचा जो पिंड आहे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांमध्ये, तो शिवसैनिक आजही तेवढ्याच तेजाने आणि जबरदस्त ताकदीने काम करतोय. आणि त्यांच्याच भरोशावर आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाटचाल ही पूर्वीपेक्षा अधिक गतीने सुरू आहे. मुंबई म्हटलं का ठाकरे आणि शिवसेना असं एक समीकरण नेहमीच असायचं, आत्ताही आहे. मात्र गेल्या काही वर्षात ज्या काही घडामोडी झालेल्या आहे, पक्ष संघटनेला लागलेली गळती असेल किंवा पक्ष संघटना कमकुवत झालेली आहे आणि अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जी अत्यंत तुमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. शिवसेनेला गळती नाही लागलेली आहे, तर काही जे भाडोत्री दलाल राजकारणाच्या बाजारामध्ये फिरत आहेत, त्या दलालांनी काही गिरायकांना पटवण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने ते गिरायक बनले. पण अशा या भाडखाऊ आणि गिरायकांच्या भरोशावर शिवसेना कधी उभी राहिलेली नाही आणि राहणार सुद्धा नाही आहे. आजसुद्धा येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, आदित्यजींच्या नेतृत्वाखाली आम्ही नंबर 1चा बहुमत प्राप्त करू, एवढा जबरदस्त खात्री आम्हाला आहे. नव्हे, मुंबईकरांची ती आवश्यकता आहे. मुंबईकरांना वाटतं ह्या सध्याच्या दलबदलू आणि घाणेरड्या राजकारणामध्ये शिवसेना, उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांचं नेतृत्व कायम राहिलं पाहिजे. मुंबईकरांची इच्छा आहे, सर्व पक्ष, सर्व जातीय, सर्व धर्मीय. आणि त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जरी आमच्यापैकी काही जरी गद्दार त्यांनी विकत घ्यायचं ठरवलं, तर सुद्धा निष्ठावंतांना हात निष्ठावंतांची फळी जोपर्यंत उद्धवजींच्या बरोबर आहे, तोपर्यंत शिवसेनेला काही कमी पडणार नाही. शिवसेनेचा वर्धापन दिन म्हटला, मेळावा म्हटला तर एक नेहमी समीकरण चर्चेत यायचं म्हणजे एक मैदान, एक वक्ता, एक नेता. मात्र गेल्या काही वर्षात 2-2 मेळावे व्हायला लागलेत आणि शिवसेना जी शिंदे आहे ते म्हणते आम्हीच खरे वारसदार. तशा पद्धतीचे टीजर, पोस्टर्स, बॅनर ह्याही वर्षी पाहायला मिळतात. आमच्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे की मोर नाचतो म्हणून तुडतुडं नाचतं. तसं ते तुडतुड्यांचा कंपो आहे तो शिंदे गटाचा. खरी शिवसेना, खरा अधिकार हा बाळासाहेबांचा आणि उद्धवजींचाच आहे. आणि त्या उद्धवजींच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला कुठेही कमी आलेलं नाही. भले विकाऊ नेते गेले, परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांची संख्या मात्र अधिक गतीने तेवढीच कामाला लागलेली आहे. त्यामुळे त्या गद्दारांच्या मेळाव्याला लोक कशा पद्धतीने पाहतात हे तुम्हाला सुद्धा सर्वांना माहिती आहे. पण निष्ठावंतांची ताकद ही त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. आज राजकारणाच्या बाजारामध्ये एकनाथ शिंदेचं दुर्दैव असं आहे की त्यांना त्यांचा कार्यकर्ता तयार करायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही आहे. नपुसंक राज्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहायला पाहिजे. आज म्हणून आमच्या सगळ्या पक्षांकडून, पक्षातले काही विकाऊ असतात त्यांना घ्यायचं आणि पक्ष वाढवायचा असा त्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे, अशा या विकाऊ पदाधिकारी, विकाऊ कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष वाढत नसतो. त्यासाठी उपजत विचार असले पाहिजे. ते विचार आणि ती ताकद उद्धव साहेबांकडेच आहे. उद्धवजींच्या आजच्या भाषणाकडे सगळ्यांचं स्वाभाविक काही लक्ष असेल. सध्याची जी काही राजकीय परिस्थिती आहे त्यावरती ते बोलतीलच. मात्र शिवसैनिक असतील किंवा राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे की महाराष्ट्रात काही नवी युती होती आहे का? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आहे का? कारण राऊत साहेब पण काल बोलताना असं म्हटलेत की आज त्या संदर्भात काही भाष्य होण्याची शक्यता वगैरे आहे. आपण कसं याकडे बघता आणि राज ठाकरेंच्या युतीबाबत आपलं काय मत? बघा, मनसेबरोबर युती होण्याच्या संदर्भात माननीय उद्धवजी ठाकरे हे ओपन आहेत. आणि त्यांनी आजपर्यंत मागच्या 2 महिन्यामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी त्यावर चर्चा केलेली आहे, ओपनली चर्चा केलेली आहे. गुप्तगू कोणाकडे नाही आहे. किंवा शिवसैनिकांशी चर्चा करत असताना इतर कोणाशी बंद दाराआड चर्चा करण्याचं काम उद्धवजींनी केलेलं नाही आहे. त्यामुळे जे आपल्याला भविष्यात करायचं आहे त्यासाठी आपल्या
पदाधिकाऱ्यांचं मत विचारात घेणं आणि त्यांच्या सहमतीने पुढचं पाऊल टाकणं हा जो महत्त्वाचा एक विषय माननीय उद्धव साहेबांनी हाती घेतला तो खरोखरच कौतुकास्पद आहे आणि पदाधिकारी त्याला सुद्धा आपला प्रतिसाद देत असतात. पण युती करायची झाली तर दोन्ही पक्षाकडून हा सकारात्मक प्रतिसाद मिळाला पाहिजे. आम्ही एक वैशिष्ट्य असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या एकाही कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी कधीही ह्या युतीच्या चर्चेच्या दरम्यान शंका उपस्थित केलेली नाही आहे. समोरचा विषय मात्र तेवढा सकारात्मक दिसत नाही आहे. त्यामुळे मला खात्री आहे माननीय राजसाहेब सुद्धा स्वतः यावर गांभीर्याने विचार करतील आणि योग्य तो निर्णय घेतील. मनसे नेत्यांचं म्हणणं आहे की 2014 असेल 2017 असेल त्यांचा अनुभव तुमच्या युती संदर्भातला त्यांचा वाईट आहे, त्यामुळे त्या म्हणतात आहे की यावेळेस आम्हाला त्यांच्याकडून थेट प्रस्ताव आला पाहिजे. बघा हे जे बोलणारे जे आहेत त्यांची कॅपॅसिटी त्या पक्षामध्ये किती आहे हा बोलण्याचा अधिकार राजसाहेबांचा आहे. जे काल परवापर्यंत जे टूरटूर करतात त्यांचा तो अधिकार नाही आहे. त्यामुळे शंका कुशंका ज्या काय असतील ते दोन्ही इकडे उद्धवजी तिकडे राजसाहेब या दोघांनी एकत्र बसून त्याच्यावर ते मत मांडावं. आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखं खूप आहे पण आम्ही नाही बोलत आहे. आमच्यापैकी काही जण म्हणतील की आता माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्या दिवशी हॉटेलवर चर्चा झाली, आम्ही नाही शंका उपस्थित केली. आम्हाला म्हटलं ठीक आहे विकासाच्या मुद्द्यावर ते भेटले असतील, शंका घ्यायचं कारण नाही आहे. बरं, पण राज ठाकरेंच्या संदर्भात किंवा मनसेच्या संदर्भात तुम्ही किंवा उद्धवजी सकारात्मक आहे, तुमचे पक्ष सकारात्मक आहे, तिकडे एकनाथ शिंदे पण राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी एक प्रयत्न करतात आहे. चढाओढ आता त्याला कोणाला कोणत्या आमिषाला बळी पडावं हा प्रत्येक त्याच्यावर विषय अवलंबून आहे. पण मला खात्री आहे महाराष्ट्र आणि मुंबईचा आणि मुंबईतील मराठी माणसाचा जर विचार मनामध्ये ठेवला तर राजसाहेब नक्कीच उद्धव साहेबांशी थेट चर्चा करतील. आजच्या मेळाव्यातून काही स्पष्टता येईल? माननीय पक्षप्रमुखांचे विचार आहेत ते उत्स्फूर्त असतात, ते काही ठरवून लिहून आणलेले नसतात. एक शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या कोकण पट्ट्यातील रायगडातील एक नेते सतत चर्चेत असतात, भरत गोगावले. सध्या त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय पूजेचा वगैरे, काय बघितला तुम्ही? व्हिडिओ पाहिला, परंतु दुर्दैवाने त्या पक्षाचं नेतृत्व ज्या तांत्रिक मांत्रिकामध्ये अडकलेलं आहे. जडीबुटी याला बळी दे त्याला बळी दे त्याला इकडे कर अशातच जे अडकलेलं आहे त्यांचं नेतृत्व. त्यामुळे अनुयायी पण त्याच पद्धतीने जाणार. त्यामुळे ओम स्वाहा करत एखाद्याचं वाटोळं करा अशा पद्धतीची विकृती या अशा जडीबुटीतून किंवा तांत्रिक विद्येतून करणारी ही औलाद आज दुर्दैवाने एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये आहे. हे आता महाराष्ट्राने ओळखलेलं आहे. ठीक, धन्यवाद साहेब ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकर सर, मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.